अब की बार 400 पार संसदेत पंतप्रधान मोदींचा नारा। भाजप 370हून अधिक तर एनडीए 400हून अधिक जागेवर विजयी होणार। मोदींचं मोठं वक्तव्य। देशात काँग्रेसमुळे विरोधकांची वाईट अवस्था। प्रत्येक योजनेला काँग्रेस विरोध करते। संसदेत मोदींकडून काँग्रेसचा खरपूस समाचार। उल्हासनगर गोळीबार प्रकरणी उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। पोलीस ठाण्यात गुंडगिरी सुरू। आता गृहमंत्री कुठे लपलेत? ठाकरेंचा सवाल। मनोज जरांगे आजपासून पुन्हा दौऱ्यावर। पुणे, मुंबई, नाशिकमध्ये बैठका। दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटीहून जरांगेंच्या दौऱ्याला सुरुवात। काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी आज अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। अजित पवार गटाच्या बैठकीवेळी प्रवेश होण्याचा अंदाज। नागपूरच्या संविधान चौकातील गोंडगोवारी आंदोलन तात्पुरतं स्थगित। 10 तारखेला मंत्रालयात बैठक, तर तोडगा न निघाल्यास 12 तारखेपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला सुरुवात। वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण। मधील फुटबॉल वर्ल्ड कपचं बिगुल वाजलं। युनायटेड स्टेट, कॅनडा आणि मेक्सिकोत खेळवले जाणार सामने। 11 जूनपासून स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।